पुरी पुण्यभूमी पवित्र राजा महापुनराते नमस्कार माझा कृपगुरु ज्ञानेश्वर श्री ज्ञानदेव पटनाथ भगवान महाराज सर्वसंतन की जय अक्षय माता पिता ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जने निगम वल्ले प्रगट केली अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केला से गौरव भवार्णवी नाव उभारली श्रवणाचे मी से बैसावी बोली साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला तिसऱ्या अध्यायामधला 21वा श्लोक घ्यायचा. मला पाठीचा यद्यदाचरते श्रेष्ठस् यद्यदाचरते श्रेष्ठस् यद्यदाचरते श्रेष्ठस् यद्यदाचरते श्रेष्ठस् यद्यदाचरते श्रेष्ठस् यद्यदाचरते श्रेष्ठस् तत्तदेवेतरो जनः तत्तदेवेतरो जनः तत्तदेवेतरो जनः तत्तदेवेतरो जनः तत्तदेवेतरो जनः तत्तदेवेतरो जनः यद्यदाचरते श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः यद्यदाचरते श्रेष्ठस्तत्तदेवोत्तरो जनः यद्यदाचरते श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः यद्यदाचरते श्रेष्ठस्तत्तदेवोत्तरो जनः स यत् प्रमाणं कुरुते 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 लोकस्तदनुवर्तते 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 स यत् प्रमाणं कुरुते 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 लोकस्तदनुवर्तते
सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. पूर्ण श्लोक आहे. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. यद् यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवोत्तरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. 21वा श्लोक आहे आणि त्याखालच्या ओव्या आहेत 158 ते 159 ते 107 असं दोनच ओव्या आहेत. 7चा हा दिनविशेष असा आहे. आज बुधवार 20 मे 2026 आहे. आज आहे ना जागतिक मधमाशी दिन आहे. हो बरोबर. हां म्हणजे वर्ल्ड बी डे म्हणतात. बी म्हणजे BEE, बी म्हणजे मधमाशी. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी आहे ना वास्को द गामा आपल्या भारतात आला होता. आजच्याच दिवशी म्हणजे तो कधी आला होता 1498 आणि पुढे आला होता कोझिकोडे म्हणजे याला केरलामध्ये तिथे प्रथम आला होता. त्याच्यानंतर इंडियन ऑइल रिफायनरीज उद्घाटन बिनामध्ये झालं होतं डॉक्टर मनमोहन सिंगच्या हस्ते. बिना म्हणजे मध्य प्रदेशमध्ये. आणि आजच्याच दिवशी आहे ना बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी झाल्या. ही 2011 सालची घटना आहे आणि ते आता त्यांनी 15 वर्ष राज्य केलं. 4 मेला ते गेल्या. हां तर अशा दिनविशेष आजचा आहे. तर आज काय आहे बघा, आज भगवंत काय म्हणतात की ज्या समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांनी फार जबाबदारीने राहायला लागतं. जरासुद्धा बघा माणसं काय करतात, त्यांनी किती चांगलं कार्य केलं याच्याकडे नाही लक्ष देत. त्याची काय चूक आहे याच्याकडे लक्ष देत. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत ज्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांनी काय करायला पाहिजे, जपलं पाहिजे स्वतःला. आणि त्यांनी असं आचरण केलं पाहिजे की बाकीचा समाज त्यांचं अनुसरण करेल. बघा यद यदा चरती श्रेष्ठस म्हणजे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती जे आचरण करते तत्देवे तरो जनाः म्हणजे त्याप्रमाणे सामान्य जनता वागते. आणि पुढे भगवंत असं म्हणतात सयत प्रमाणम कुरुते. त्यांचं जीवनच हे प्रमाण आहे. ते म्हणतील ते ती पूर्व दिशा. आणि पूर्ण संसार लोकस तदनुवर्तते म्हणजे त्याप्रमाणे लोक वागतात. पूर्ण संसार वागतो. म्हणून त्यांचं जीवन जे आहे ते काय पाहिजे, म्हणजे त्यांनी काळजीपूर्वक जीवन जगलं पाहिजे प्रतिष्ठित व्यक्तींनी. आता माझा उद्धार झाला बघा, माणसाचं पतन कधी होईल सांगता येत नाही. उच्च माणूस लगेच काहीतरी गोष्टी तयार होतात आणि मग ते असं त्याचं पतन होऊन जातं. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आपण ते म्हणजे जपलं पाहिजे. इथे भगवंत नेतृत्वाला चांगलं किंमत देत आहे. अर्जुन हा एक राजा आहे. जसा राजा तशी प्रजा. म्हणून अर्जुनाला सांगतात तू आता हे युद्धाचं कर्म कर. तू जर का कर्म नाही केलं तर ते असं म्हणजे हे होईल की राजाच नाही बरोबर वागत तर प्रजा कशी वागणार. हां तर प्रजा कशी काय होईल. त्याच्यानंतर समाजामध्ये नेते, गुरुमंडळी, प्रतिष्ठित व्यक्ती आणि वयोवृद्ध व्यक्ती जी आता तुमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडे बघून माणसं वागत असतात. तेव्हा त्यांच्यावर फार जबाबदारी असते. म्हणजे लहान मुलाच्या समोर आपण कसं वागलं पाहिजे. आता एक विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु असे जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. एक आजोबा होते म्हणे, ते नेहमी नातवाला काय करायचे, बिडी पेटून आणायला सांगितलं त्या याच्या चुलीमध्ये. तर तो नातू काय करायचा, जा रे बाळ्या ते पेटून आण बिडी. मग तो जायचा पेटवायचा आणि आजोबाला द्यायचा. तर ते नेहमी असंच काम, त्याला हे कामच सांगायचे.
त्याच्या एक दिवस असं मनात आलं, ज्या अर्थी बाबा पितात आजोबा, काहीतरी या बिडीमध्ये असलं पाहिजे, तर आपण एक झुरका आपण एक झुरका ओढून बघू. तर त्याने ते काय केलं, ती बिडी धरली आणि थोडा झुरका असा ओढला त्याने. पहिलाच वेळ होता, त्यामुळे त्याला ठसका वगैरे लागला. आणि तिने ती बिडी काय केली, त्या आजोबाला आणून दिली. त्या आजोबाने बिडी बघितली तर नेहमीप्रमाणेपेक्षा जास्त जळली होती. कारण यांनी 1-2 झुरके ओढले होते त्या मुलाने. ते म्हणे, अरे बाळ्या, काय रे म्हणे, ती आज बिडी जास्त पेटली गेली, जास्त जळली गेली. हा म्हणे, ती जास्त धरली होती म्हणे आगीमध्ये. नंतर बाबा असं बघायला लागले, अरे इथं ओली दिसते म्हणे मागे. बघा आता, म्हणजे कोण कोणाला शिकवतं. तर तो बाबा काय म्हटले त्याचे आजोबा, अरे बाळ्या, मला तू शिकवतो का म्हणे, ही बिडी ओली कशी काय. तो म्हणे, ती मुतली असेल म्हणे. मग म्हणे, म्हणजे असं म्हणजे आपणच शिकवतो त्यांना. आणि मग आपलं आचरण जर का चांगलं असेल तर लहान मुलं काय करतात, लगेच आचरण पकडतात. म्हणून श्रेष्ठ माणसाने काय केलं पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे आणि समाजामध्ये चांगल्यापैकी वर्तन केलं पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा त्यांनी प्राप्त केलेली असते आणि त्या प्रतिष्ठेच्या जोरावर समाज त्याप्रमाणे वागत असतो, आहे की नाही. तर आता येथे मध्ये ज्ञानोबा काय म्हणतात बघा, 159 क्रमांकाचे आहे ना. एथ वडील जे जे करते, तया नामू धर्म ठेवते, तेची येर अनुस्थिती सामान्य सकळ. बघा, ज्ञानोबारायांनी धर्माची व्याख्या किती सोपी केली. जे जे वडील करतात, वडीलधारी मंडळी, त्यालाच धर्म म्हणतात. म्हणजे त्यांनी किती धर्माचरण केलं पाहिजे, धर्माप्रमाणे त्यांनी आचरण केलं तर सामान्य माणसं त्याचंच आचरण करतात आणि त्यालाच धर्म म्हणून नाव ठेवतात आणि त्याचंच आचरण पुढे एक पिढ्यातून दुसऱ्या पिढ्यामध्ये, दुसऱ्या पिढ्यातून तिसऱ्या पिढ्यामध्ये असं चालतं. हे पूर्वापार चाललेलं आहे. आता याची पुढची ओवी बघा काय, हे ऐसे असे स्वभावे, मनोनी कर्मन संडावे, विशेष आचरावे लागे संती. म्हणून ज्ञानोबा काय म्हणतात, हे असंच पिढ्यानं पिढ्या चालत आलेलं आहे. म्हणून माणसाने कर्म सांडायचं नाही, कर्म करायचं थांबायचं नाही. सतत म्हणजे ज्ञानी जरी झाला तरी त्यांनी शेवटपर्यंत कर्म केलं पाहिजे, आहे की नाही. आपल्याला जे आलं, जे माहिती आहे ते दुसऱ्याला त्यांनी आता जसं पाटील साहेबांचं पूर्ण संत गीतेची माहिती आहे, मग त्यांनी नुसतं काय स्वतःसाठीच ठेवली तर मग कसं काय होणार. आता ते मुलांना शिकवतात, म्हणजे पिढी तयार होते पुढे. त्यांना कोणीतरी शिकवलेलं आहे, आता ते कोणाला तरी शिकवत आहेत आणि असंच आचरण चाललं पाहिजे तर धर्म टिकतो. ही लहान लहान मुलं आहेत, आता यांना काय माहिती चांगलं काय आणि वाईट काय. आपण जसं म्हणू आणि त्यांना तेवढं काय त्यांचं बुद्धी विकसित झालेली नसते. शेवटी ते बालपण आहे. बघा, बालपण असं असतं ना, तुम्हाला माहिती आहे शुकाचार्य जेव्हा भागवत सांगत होते ना, तेव्हा त्यांच्या पुढे 200 वर्षाचे ऋषी होते आणि त्यांचं वय अवघं 7 वर्षाचं होतं भागवत सांगताना. तर ते आता व्यासपीठावर माणूस कसा असतो, तो उच्च व्यक्ती असतो आणि श्रोतेचा नंबर 2 नंबर असतो. तेव्हा ते ऋषी म्हणायचे असे की काय म्हणे त्या मुलाची कथा ऐकायची आपण. पण त्यांचा अधिकार मोठा होता शुकाचार्यांचा. तर ते एक दिवस काय तिथं पोपट आला आणि भागवत कथा करता करता ते पोपटाशीच खेळू लागले. म्हणजे काय ते बालपण होतं त्यांचं. तेव्हा व्यास तिथे होते ऐकायला ते.
मग व्यासांनी त्यांना सांगितलं की म्हणे त्याचं बालपण नका बघू त्याची बुद्धिमत्ता बघ. असंच आहे. आणि बालपणामध्ये माणूस कसा आहे थोडं खोडी नसेल तर मग ते बालपण कसलं, बालपण थोडे सिरियस असते. अशा पद्धतीने आपण जर का धर्मकार्य केलं पाटील साहेबांसारखं, म्हणजे की ते आपल्याला जे माहिती आहे ते आपण दुसऱ्यांना सांगायला पाहिजे, जे काय माहिती आहे. आता माझं तर ज्ञानेश्वरीच आहे, तर मला काही एवढा माझा अभ्यास नाही, पण मी जे गुरुजनांकडनं ऐकलं, जेव्हा मी देशपांडे साहेबांना बोललो बा असं असं आहे, म्हटलं माझा काय एवढा अभ्यास नाही म्हटलं, पण जे काय आहे थोडं करून जे काय ऐकलं मी तुम्हाला सांगेन. ते बोलले चालेल. मग असं आता काय झालं याचा परिणाम की मलाही अभ्यास करावा लागतो सांगायचं म्हणजे अभ्यास करावा लागतो. आणि मग काय होतं त्याचा आणखीन तद्रुपता लागते, तंद्री लागते, आणि आपण भगवंताशी काय होतो समरस होतो. जेव्हा तुम्ही गीता सांगता तेव्हा काय होतं, बरोबर की नाही, तेव्हा सगळं तुम्ही दुनिया विसरून जाता त्या क्षणापुरत्या. म्हणजे आपला स्वार्थ पण होतो, आपण भगवंताच्या जवळ जातो. म्हणजे केलेलं कर्म हे वाईट होत नाही, वाया जात नाही. आता याच्यामध्ये भगवंत म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की संत कशी असतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठ. हे जे संत मंडळी आहेत ना हे खास उपकारासाठी आलेले असतात. बघा ते जे म्हणतील ना ते लोक प्रमाण मानतात. आता कुठेही, आता समजा संत रामदास स्वामी म्हणा किंवा संत तुकाराम महाराज म्हणा किंवा संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज यांनी जे लिहिलं याचं प्रमाण आहे की नाही सांगा. मग आपण वेद नाही बघत वेद बघायला कोणाला वेळ आहे आणि कोणाला समजणार आहे. पण आपण आता दासबोध बघू ना, दासबोध स्वामी काय म्हटले, रामदास स्वामी काय म्हटले, तुकाराम महाराज काय म्हटले. बघा एकदा एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, जया पुरुषा दोन नारी पाप वसे त्याचे घरी. ज्या पुरुषाला दोन म्हणजे पत्न्या आहेत त्याच्या घरी मृत्यूवंत पाप आहे. याच्यावर विश्वास आपण कसा ठेवायचा. बट त्यांनी ते बोलले ना त्याच्यावर. म्हणून संत मंडळींनी जे काय सांगितलं आहे ते फार मोलाचं आहे. आणि म्हणून आपण वागत असताना आपलं जे इमेज आहे याला धक्का नाही लागला गेला पाहिजे. माणसं गुणाकडे नाही बघत आहे, माणसं अवगुणाकडे लगेच बघतात. म्हणून आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण काय केलं पाहिजे, आपण ते जपलं पाहिजे. आता उद्याचा जो श्लोक आहे 22वा श्लोक, या 22व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला कर्तव्याचं पालन का करावं, आपण का कर्तव्य करावं. मी स्वतः कर्तव्य केलेलं आहे असं भगवंत म्हणतात. त्याचा विषय आपण उद्याच्या श्लोकामध्ये, ठीक आहे. आता आपण ते म्हणजे हा अध्याय आता म्हणजे हे निरूपण आहे. आपण आपला वेळ पण झालेला आहे, पसादान म्हणू. आणि कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. आता विश्वात्मके देवे येडे वाक्यज्ञ दोषावे, दोषोनी मद द्यावे पसाय दान हे. रेखांची व्यंकटी सांडो दया सत्कर्म रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र विवाचे. दुरिताचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू दगुधा. तला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन. मारतंड जे तापैन तेही सर्वाई सदा सज्जन सुरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी ती लोकी. भजती दो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथ विजये. विशेष लोकीये दृष्टा दुष्ट विजय होवायजी. हे तमने श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया. येणे वरे ज्ञानदेव सुखिया. येणे वरे ज्ञानदेव सुखिया.
तथा हरि ओम शांती शांती.